वजन खूप वाढलंय, वजन कमी करण्याचे खूप प्रयत्न केले, आता सुरू केले उपाशी राहायला, तर आजच बंद करा. कारण जर तुम्ही स्वतःची उपासमार करत असाल तर तुम्हाला 100% सामोरं जावं लागेल या 7 दुष्परिणामांना. यातला पहिला दुष्परिणाम आहे मसल लॉस होणे. यामध्ये काय होतं, चरबी कमी न होता तुमच्या स्नायूंची हानी होते. जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी उपाशी राहत असाल तर याचा दुसरा दुष्परिणाम म्हणजे तुमचा मेटाबॉलिझम म्हणजेच पचन क्षमता मंदावते, म्हणजे शरीराची चरबी जाळण्याची जी क्षमता आहे ती कमी होते. तिसरं खूप महत्वाचं म्हणजे तुमचं हॉर्मोनल इम्बॅलन्स किंवा हॉर्मोन्सचा बॅलन्स बिघडतो. थायरॉइड, इन्शुलिन, कॉर्टिसॉल मध्ये गडबड व्हायला लागते. चौथं, पचनाच्या समस्या उद्भवतात, म्हणजेच गॅस, ऍसिडिटी, बद्धकोष्ठता याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ व्हायला लागते. पाचवं आणि खूप महत्वाचं, ऊर्जेची कमतरता म्हणजेच एनर्जी लेवल तुमच्या खूप डाऊन होऊन जातात. त्यामुळे तुम्हाला दिवसभर थकवा आणि आळस जाणवतो. सहावं, अचानक भूक वाढते. काय होतं की उपाशी राहून काही काळानंतर तुम्हाला अचानक खूप खाऊ सुटते आणि तुम्ही खायला लागता आणि त्यामुळे वजनात प्रचंड वाढ व्हायला सुरुवात होते. सगळ्यात शेवटी सातवं, मानसिक तणाव आणि चिडचिड. काय होतं की उपाशी राहिल्यामुळे तुमचे मूड स्विंग्स होतात आणि तुमचा स्वभाव जो आहे तो चिडचिडा बनायला लागतो, तुम्ही निगेटिव्ह बनायला लागता. त्यामुळे समजदार बना, शरीराला जे लागतंय तेच द्या, बेसिक गोष्टी फॉलो करा, साखर मैदा आहारातनं वर्ज्य करा, तेल आणि मिठाचं प्रमाण कमी करा, जेवणाच्या वेळा पाळा, 2 घास कमी जेवा, 7 ते 8 तासाची छान झोप घ्या आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. या बेसिक गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्यात तर नक्कीच तुमचं वजन कमी होण्यासाठी त्यामुळे मदत होईल. आणि माझा व्हिडिओ तुमच्या अशा मित्रमैत्रिणींना शेअर करा की जे वजन कमी करण्यासाठी स्वतःची उपासमार करतायत. आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी फॉलो करायला विसरू नका. फिटनेस फंडा विथ पूनम. थँक्यू.